students, I am Ghazala Sheikh. After a long time, again welcomes you all in our YouTube channel YesA Science Academy. In today's class, students, we have to study the second chapter of section A, that is periodic classification of elements. This is the first part of video, and before getting started, please take notebook, pen and book. In this video, we all have to note down different types of definitions, so please take the notebook. And this video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium. And students, don't forget to subscribe my channel, like and share the links of my videos. So let's get started. Before we have to start the chapter properly, काही महत्त्वाचे पॉइंट्स जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोटबुक मध्ये नोट डाउन करून घ्यायचे ते आपण घेऊन टाकूया, शिकूया. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पुस्तकामध्ये फर्स्ट जे क्वेश्चन विचारले, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. स्टुडंट्स, इथे टाइप्स विचारलेले आहेत, नॉट अ स्टेट. देयर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन टाइप अँड स्टेट. सो इथे तुम्हाला फक्त टाइप्स विचारलेत. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज मॅटर, तर मी तुम्हाला सांगते, लिहून घ्या. मॅटर इज एनिथिंग अराउंड यू दॅट यू कॅन परस्यू थ्रू युअर सेन्सेस. तुमच्या अवतीभोवती असणारं सर्व काही, विथ द एक्सेप्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सोडून एव्हरीथिंग अराउंड यू दॅट यू कॅन परस्यू थ्रू युअर सेन्स, जे तुम्हाला दिसतं, जाणवतं, ते प्रत्येक मॅटर आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही बसलेला आहात, ज्या फरशीवरती तुम्ही बसलेला आहात, जिथे कुठे तुम्ही बसलेला आहात, बेंचवरती, चेअरवरती, ते मॅटर आहे. हवा दिसत नाही पण जाणवते, हवा पण मॅटर आहे. डिफरंट टाईप ऑफ गॅसेस हे मॅटर आहेत. तर काहीही तुम्हाला जे दिसतं, जाणवतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला सोडून, ते सगळं मॅटर आहे. आणि तुमच्या चॅप्टर स्टार्ट होण्याच्या अगोदरच सगळ्यात पहिलं जे क्वेश्चन तुम्हाला विचारले, दॅट इज what are the types of matter. So तुम्हाला समजलंच असेल what is matter. Matter is anything around you that you can perceive through your sense. तर टाइप्स काय आहेत मॅटरचे, तर मॅटरचे दोन टाइप्स आहेत. द फर्स्ट टाइप ऑफ मॅटर इज प्युअर सबस्टन्स अँड सेकंड टाइप ऑफ मॅटर इज मिक्सचर. आता स्टेट किती आहेत हे माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला मी इथं सांगून टाकते, इथे लिहिलेले नाही आहे स्लाइडमध्ये, तुम्ही नोट डाऊन करा. मॅटरचे स्टेट 5 आहेत. तुम्ही म्हणाल टीचर आम्हाला तर 3च माहिती आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस. तर नाही, टोटली मॅटरचे 5 स्टेट आहेत. फर्स्ट स्टेट नोट डाऊन करा, सॉलिड. सेकंड लिक्विड, थर्ड गॅस, फोर्थ प्लाझ्मा अँड फिफ्थ इज बोज आइन्स्टाईन. हे 5 स्टेट आहेत मॅटरचे. पॉज करत चला आणि नोट डाऊन करत चला. सो इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया प्युअर सबस्टन्स. तुम्ही जेव्हा नाव पाहायला लागलात तेव्हा तुम्हाला लगेच क्लिअर होईल, इथे एक वर्ड आहे प्युअर. असे सबस्टन्स ज्याच्यामध्ये दुसरं काहीच नसतं. तर प्युअर सबस्टन्स हे दोन प्रकारचे आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस. द फर्स्ट टाइप ऑफ प्युअर सबस्टन्स इज एलिमेंट अँड द सेकंड टाइप ऑफ प्युअर सबस्टन्स इज कंपाऊंड. आता एलिमेंट अँड कंपाऊंड काय आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. सो फर्स्टली एलिमेंट. इथे एलिमेंटचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. एलिमेंटचं एक्झाम्पल आहे, पाहू शकता, ऑक्सिजन. हे एलिमेंट्स आहेत. ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम, निऑन, these are the examples of elements, while the example of compound is water, NaCl, CaCl2. अशा पद्धतीने, म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट असू शकतात त्यांना आपण म्हणतो कंपाऊंड. आणि H2O मध्ये पण प्युअर सबस्टन्स आहे, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. इथं दुसरं काहीही नाही आहे. सो प्युअर सबस्टन्स किती टाईपचे आहेत? हाऊ मेनी टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस? देर आर 2 टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस. The first is element and another is compound. The example of element is hydrogen, nitrogen, oxygen, neon, etc. And types of compound are H2O, NaCl, HCl, H2SO4. These are the
compounds. Now what is mixture? It is the combination of two or more elements. When we combine two or more elements in any proportion, then mixture should be formed. And of course mixture are of two types. The first one is a homogeneous mixture. And another one is the heterogeneous mixture. Then what is homogeneous mixture? The mixture which have only one phase. For example, तुम्ही पाण्यामध्ये शुगर मिक्स करा. When sugar is dissolved into the water, you only see one phase, that is water. पारदर्शक ट्रान्सपरंट सोल्युशन तयार होतो. Whenever a transparent solution is made, then it is a homogeneous mixture. Heterogeneous mixture कशाला म्हणणार? ज्याच्यामध्ये टू और मोर फेजेस असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर घ्या, वॉटरमध्ये सँड मिक्स करा, तर सँड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. तर त्यावेळेस दोन फेज म्हणजे सॉलिड आणि लिक्विड हे दोन फेज तुम्हाला दिसायला लागतील. एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथे देते मी, जे तुम्हाला आवडेल सुद्धा आणि तुमच्या जिभेला पाणी येईल या लॉकडाऊनमध्ये, जे तुम्हाला खायला जमत नाहीये, ती म्हणजे भेळ. भेळमध्ये बघा मुरमुरे, पाणी, कांदा, टोमॅटो, डिफरंट टाइप्स ऑफ मसाले या सगळ्यांचं मिक्सचर असते. तोंडाला पाणी आलं असेल तुमच्या. तर हेट्रोजेनियस मिक्सचर म्हणजे मोर दॅन टू फेज असतात ज्याच्यामध्ये, किंवा एकापेक्षा जास्त फेज असतात, त्यांना आपण म्हणतो हेट्रोजेनियस मिक्सचर. इथेही तुम्हाला तोंडाला पाणी आणणारे एक्झाम्पल मी दिलेलेच आहेत. कॉफी, चॉकलेट्स, दीज आर दी होमोजिनियस मिक्सचर, ज्याच्यामध्ये फक्त एकच फेज आहे. कॉफी पूर्णतः लिक्विड, चॉकलेट पूर्णतः सॉलिड. आणि हेट्रोजिनियस मिक्सचरचं फ्रूट सॅलड पहा, डिफरंट टाइप्स, याच्यामध्ये तुम्हाला पाणी येईल, सॉलिड येईल, सेमी सॉलिड पण येईल. तर हे झालं आपलं इन जनरल मॅटर. तर मॅटर काय आहे? एनिथिंग अराउंड यू दॅट यू कॅन परसीव थ्रू युअर सेन्स. देर आर टू टाइप्स ऑफ मॅटर्स, प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्स आर ऑफ टू टाइप्स, एलिमेंट अँड कंपाऊंड. Mixtures are also of two types, that is homogeneous mixture and heterogeneous mixture. Now we have to see the another question, that is what are the types of elements. The elements चे three types आहेत. There are three types of element. The first one is a metal, another one is a non-metal, and the next one is a metalloids. Now we have to know what is metal, what is non-metal, and what is metalloids. तुम्हाला सोपं व्हावं म्हणून मी इथे एक चार्ट करून दिलाय, हे नोट करून घ्या तुम्ही, फार महत्त्वाचं आहे. तर ॲट रूम टेम्परेचर द स्टेट ऑफ मेटल्स इज सॉलिड विथ द एक्सेप्शन ऑफ मर्क्युरी अँड गॅलियम. देर आर ओनली टू मेटल्स विच आर जनरली एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट, दॅट इज मर्क्युरी. इथे मी मर्क्युरीच मेन्शन केलेलं आहे. आणखी एक लिक्विड आहे ते म्हणजे गॅलियम, दॅट इज मर्क्युरी अँड गॅलियम. पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये जितके मेटल्स आहेत त्या सगळ्या मेटल्समध्ये फक्त दोनच मेटल आहेत जे लिक्विड स्टेटमध्ये आहेत. बाकी सगळे मेटल जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत. दोन जे लिक्विड स्टेटमध्ये आहे ते नोट डाऊन करून घ्या. एक म्हणजे मर्क्युरी ज्याचं सिम्बॉल Hg आहे, आणि दुसरं म्हणजे गॅलियम ज्याचा सिम्बॉल कॅपिटल G स्मॉल a आहे. नाउ नॉन मेटल्स स्टेट, त्यांची जी स्टेट आहे रूम टेम्परेचरवरती, सम नॉन मेटल्स आर एक्झिस्ट इन गॅसियस स्टेट, सम नॉन मेटल्स आर एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट, अँड ओनली अ सिंगल नॉन मेटल एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट विच इज अ ब्रोमीन. पूर्ण नॉन मेटल्समध्ये ब्रोमीन हा एकच असा नॉन मेटल आहे जे लिक्विड स्टेटमध्ये असतात, आणि मेटलॉइड्स जे आहेत ते सगळेच्या सगळे सॉलिड स्टेटमध्ये असतात. आता मेटल्स तुम्ही पाहिलेलं आहात, सोनं, चांदी, लोखंड, हे सगळे शायनी आहेत. दे शो लस्चर, शाईन, चमकतात. नॉन मेटल्स आर नॉट व्हेरी शायनी. इथे एक्सेप्शन आहे आयोडीन. आयोडीन हा नॉन मेटल आहे बट इट शोज सर्टन शाईन. सो मेटलॉइड्स जे आहेत ते इट मे बी शायनी और कुड बी डल. डलही असू शकतात, शायनीही असू शकतात, डिपेंड करतो कोणतं मेटलॉइड आहे. नाव यांची कंडक्टिव्हिटी पाहूया. आता तुम्ही लहानपणापासून पाठ केलेलंच असाल की मेटल्स आर दी गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ऑफकोर्स मेटल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अँड हीट. वाय? बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त मेटल्समधूनच इलेक्ट्रिसिटी का जाते, नॉन मेटल्समधून का जात नाही? तर सिम्पल आन्सर इज दॅट मेटल्स पॉजेस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याला डिटेलमध्ये आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत. इथं फक्त लक्षात राहू द्या, वाय मेटल्स आर दी गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी? बिकॉज
Metals possess valence electrons. That's why they are the good conductors of heat and electricity. वुड किंवा ग्लास हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नसतात. सो नॉन मेटल्स आर दी पुअर कंडक्टर्स और they are totally bad conductors of heat and electricity. Some metalloids conduct electricity and they also conduct heat. They are the poor conductors. याला bad conductors म्हणता येणार नाही, but non metals हे सगळे bad conductors असतात. Metals are the malleable and ductile, which means metals पासून वायर अँड काय म्हणू आपण शीट तयार करता येऊ शकते, पत्रा तयार करता येते, तार आणि पत्रा दोन्ही तयार करता येतात मेटल्स पासून. इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला मी सांगते. गोल्ड हा मोस्ट मॅलिएबल अँड डक्टाईल एलिमेंट आहे. 1 ग्राम गोल्ड पासून तुम्ही 1 किलोमीटर एवढा लांब वायर तयार करू शकता. म्हणजे एका ग्राम सोन्यापासून 1 किलोमीटर एवढा वायर तयार करता येऊ शकतो. एवढं त्याची मॅलिएबिलिटी सुद्धा आहे आणि त्याची शीट सुद्धा बऱ्यापैकी चांगली तयार करता येऊ शकते. म्हणजे गोल्ड इज द मोस्ट मॅलिएबल अँड डक्टाईल एलिमेंट और डक्टाईल मेटल म्हणू शकतो आपण. नॉन मेटल्स हे ब्रिटल असतात अँड नॉन डक्टाईल असतात. त्यांच्यापासून आपण पत्रा तयार करू शकत नाही. ते ठिसूळ असतात, तुटतात लगेच. जसं आयोडीन, जर तुम्ही त्याच्यावरती हॅमरिंग केलात तर ऑफकोर्स ते तुटून जाईल. मेटलॉइड्स हे ब्रिटल असतात बट दे आर नॉट डक्टाईल. Now we have to see the next question, but before that हा आपला पिरियडिक टेबल जी आता आपण या चॅप्टर मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल शिकणार आहोत. त्या मॉडर्न पिरियडिक टेबलचा हा चार्ट आहे. तुम्ही पाहू शकता इथे जे पिंक कलरने दाखवलेले बॉक्सेस आहेत, इथं मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मेटल्स प्रेझेंट आहेत. या सेक्शन मध्ये जे स्काय ब्ल्यू सेक्शन मध्ये सगळे नॉन मेटल्स आहेत. अँड हे जे झिगझॅग लाईन दिसत आहे तुम्हाला ब्लॅक मध्ये, याच्या अलॉंग जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे मेटलाइट्स आहेत. तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व केला असाल स्टुडंट्स, हिअर मेटल्स आर लार्ज. सगळ्यात जास्त पिरियडिक टेबल मध्ये कोण प्रेझेंट आहे तर मेटल्स प्रेझेंट आहेत आणि देन नॉन मेटल्स, आणि सगळ्यात कमी काय आहे पिरियडिक टेबल मध्ये तर मेटलॉइड्स. नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट क्वेश्चन अँड द नेक्स्ट क्वेश्चन इज what are the smallest particle of matter called? You all know that the smallest particle of matter is atom. Atom is the smallest particle of a matter. You know that all matter is made up of from the atoms. सगळं काही मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जे दिसतं, जे तुम्ही पाहू शकता, हे सगळं काही कशापासून बनलेलं आहे तर ॲटम्स पासून. जे बिल्डिंग ब्लॉक आहे मॅटरचं ते म्हणजे ॲटम्स. अँड ॲटम इज मेड अप ऑफ फ्रॉम प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन ॲन ऑर्बिट. ठीक आहे. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन वरती कोणताही चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज what is the difference between the molecules of elements and compounds? चॅप्टर सुरू झाला तसं मी वारंवार एलिमेंट्स, कंपाऊंड, एलिमेंट, कंपाऊंड म्हणते. तर व्हॉट इज एलिमेंट अँड व्हॉट इज कंपाऊंड? तर सी दॅट एलिमेंट इज अ प्युअर केमिकल सबस्टन्स. आपण कशामध्ये पाहिलं एलिमेंट अँड कंपाऊंड तर टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस. एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस. बट व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन एलिमेंट अँड कंपाऊंड? देन एलिमेंट is made up of from same type of atoms. सेम टाईपचे ॲटम असतात याच्यामध्ये. आणि कंपाऊंड्स मध्ये a compound contain atoms of different element chemically combined together in a fixed ratio. एका ठराविक रेशो मध्ये. आपण थोडंसं बॅक जाऊया. मी तुम्हाला ते एक्झाम्पल जिथे दिले होते तुम्हाला लगेच क्लिअर होईल. पहा, इथे पाहू शकता तुम्ही. तर एलिमेंट, आता एलिमेंटचं एक्झाम्पल मी इथं ऑक्सिजन आणि निऑन दिलं. ऑक्सिजन मध्ये बघा हे फक्त ऑक्सिजनचेच ॲटम आहेत, रेड 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 सगळे तुम्ही पाहू शकता. हा येलो येलो. पण कंपाऊंड मध्ये बघा हे 2 येलो आहेत आणि 1 रेड आहे. म्हणजे ऑक्सिजनचा 1 ॲटम आणि हायड्रोजनचे 2 ॲटम. आता पाणी तयार करायचं असेल तर तुम्हाला नेहमी हायड्रोजन 2 घ्यावे लागतील आणि ऑक्सिजन 1 घ्यावा लागेल. म्हणजे हा रेशो कसा ठेवावा लागेल तुम्हाला? फिक्स्ड.
इथे पण तुम्ही बघू शकता या एक्झाम्पल मध्ये सुद्धा हे NaCl एक ॲटम सोडियमचा आहे आणि एक ॲटम क्लोरीनचा, म्हणजे एका फिक्स्ड रेशोमध्ये 2 ॲटम्स कंबाईन केलेले आहेत केमिकली, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. आणि इथे तुम्ही पाहू शकता सगळे जे ॲटम्स आहेत ते सेम आहेत. हा मेन डिफरन्स आहे. एलिमेंटमध्ये सगळे ॲटम सेम असतात आणि कंपाऊंडमध्ये हे डिफरंट ॲटम्स एका फिक्स्ड रेशोमध्ये केमिकली कंबाईन केलेले असतात. चला तर आपण चलूया आता आपल्या ओरिजिनल पॉइंट वरती, जिथे आपण पाहू लागलो होतो की काय डिफरन्स आहे. तर इथेही तुम्ही पाहू शकता, इथेही मी एक्सप्लेन केलं त्याला. हे ऑक्सिजन, ऑक्सिजनमध्ये दोन्ही ॲटम कशाचे आहेत तर ऑक्सिजनचेच. आणि इथं पहा CO2 चा एक्झाम्पल दिला मी, एक ॲटम कार्बनचा आहे आणि 2 ॲटम ऑक्सिजनचा. तुम्हाला क्लिअर झालं असेल की एलिमेंट्समध्ये सेम ॲटम असतात आणि कंपाऊंड्समध्ये डिफरंट ॲटम एका फिक्स्ड रेशोमध्ये केमिकली कंबाईन केलेले असतात. Now we have to start the chapter now. Before getting started, exactly definition काय आहे एलिमेंटची हे आपण पाहून घेऊया. तर एलिमेंट काय आहे? इट इज अ सबस्टन्स विच कन्सिस्ट ऑफ ओनली वन काइंड ऑफ पार्टिकल्स. त्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचे पार्टिकल्स असतात, एकाच प्रकारचे ॲटम्स असतात. अशा प्युअर सबस्टन्सला आपण म्हणतो एलिमेंट. आणि एलिमेंटमधले जे पार्टिकल्स आहेत which can not be further subdivided physically or chemically. फॉर एक्झाम्पल तुम्ही लोखंड घ्या, आयर्न घ्या, त्याला एकदम पावडर्ड फॉर्म मध्ये करा, किती पावडर करत जा, शेवटपर्यंत तुम्हाला आयर्नच भेटेल. म्हणजे आयर्न हा सिल्वरमध्ये कन्वर्ट होणार नाही किंवा सिल्वर गोल्डमध्ये कन्वर्ट होणार नाही. तर फिजिकली किती तोडा, केमिकली किती तोडा, शेवटपर्यंत त्यांचे पार्टिकल तेच राहतील, त्यांना सब डिवाइड करता येत नाही. स्टार्टिंग एज मध्ये म्हणजे अराउंड 18 इयर ऑफ 1800 ओनली अबाउट 13 एलिमेंट्स वेअर. 18व्या ज्या शतकात आहे 18th सेंचुरीमध्ये ओनली 13 एलिमेंट्स हे नोन होते. जसं जसं रिसर्च वाढत गेलं, यू नो दॅट इन 18th सेंचुरी इंडस्ट्रियलायझेशन झालं. बरेचसे सायंटिस्ट, शास्त्रज्ञ जे आहे, नवनवीन शास्त्रज्ञ जे आहेत ते नावारूपास आलेत आणि डिस्कवरी सायन्सचे भरपूर सुरू झालेत आणि डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट्स आणखी भेटत गेलेत. नाउ अ डेज टुडे वी नो 118 एलिमेंट्स. आणखी पुढे चालून हे एलिमेंट्स वाढूही शकतात, आणखी नवीन काही एलिमेंट्सचा शोध लागूही शकतं. तर आत्ता नाउ रिसेंटमध्ये आपल्याला किती एलिमेंट्स माहीत आहेत तर 118 एलिमेंट्स आपल्याला माहीत आहेत. आता हे जे 118 एलिमेंट्स आहेत किंवा सुरुवातीला माहीत असणारे जे 30 एलिमेंट्स आहेत, ते 30 एलिमेंट्सची स्टडी करायचं शास्त्रज्ञांनी, सायंटिस्टने ठरवलं. आता या 30 एलिमेंट्स किंवा जे काही एलिमेंट्स त्यावेळेस नोन होते त्या एलिमेंट्सचं स्टडी करण्यासाठी सायंटिस्टनी ट्राय केलं. त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची स्टडी केली, त्यांच्या प्रॉपर्टीजची वगैरे, त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजची वगैरे. आणि सुरुवातीला एलिमेंट्सचं जे क्लासिफिकेशन आहे ते मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये केलं. इन द इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इन टू मेटल्स अँड नॉन मेटल्स. सुरुवातीला जेवढे काही एलिमेंट्स सापडलेत त्यांना फक्त त्यांच्या प्रॉपर्टीजवरून, जसं शाईन आहे का, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात का, किंवा नॉन शायनी आहेत का, मॅलिएबल आहेत का, डक्टाईल आहेत का, या प्रॉपर्टीजवरून त्या एलिमेंट्सला जे इनिशियली फाउंड झालेत त्या एलिमेंट्सला मेटल्स अँड नॉन मेटल्समध्ये क्लासिफाय करण्यात आलं. बट जसं जसं डिस्कवरी सुरू राहिली, न्यू सायंटिस्टनी न्यू एलिमेंट्स डिस्कवर केलेत, तसं काही एलिमेंट्स असे सापडलेत की जे मेटलचेही प्रॉपर्टी दाखवत होते आणि नॉन मेटलचेही प्रॉपर्टी दाखवत होते. आता क्वेश्चन अराईज झालं सायंटिस्टच्या माइंडमध्ये की यांना काय म्हणावं. तर त्यांनी त्याला एक नवीन नाव शोधलं आणि सायंटिस्टनी जे लॅटर एलिमेंट सापडले, जे या दोघांच्याही प्रॉपर्टी दाखवत होते, मेटल आणि नॉन मेटलचे, त्यांना नाव दिलंय मेटलॉइड्स. Later on metalloids was noticed. And what is metalloids? Metalloids are the elements which have properties of both metals and non-metals. सुरुवातीला म्हणजे in the 18th century we only know 30 elements. And studying the properties of these 30 elements, initially these elements was classified as metals and non-metals. Then
Some elements was found which show property of metals as well as non-metals, and these elements was called as metalloids. That is, the elements which have properties of both metals and non-metals are called as a metalloids. Nowadays all the elements, that is all 118 elements, are classified as metals, non-metals and metalloids. The example of metalloids are boron, silicon, arsenic, tellurium, etc. मी तुम्हाला पिरियोडिक टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते दाखवलं. त्या स्ट्रक्चरमध्ये कुठे मेटलॉइड्स आहेत, कुठे मेटल्स आहेत आणि कुठे नॉन मेटल्स आहे हे दाखवलं. पुन्हा एकदा तुम्हाला पाहायचं असेल तर मी इथे दाखवून टाकते. पहा, हा स्ट्रक्चर आहे आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलचा. तर हा पूर्ण पिंक सेक्शन जो आहे तो मेटल्सचा आहे, हा स्काय ब्ल्यू सेक्शन जो आहे तो नॉन मेटल्सचा आहे, अँड हा जो सेक्शन आहे हा मेटलॉइड्सचा आहे. म्हणजे पिरियोडिक टेबलमध्ये इथे मेटलॉइड्स आहेत या सेक्शनमध्ये, म्हणजे राईट साईडला नॉन मेटल्स आहेत अँड लेफ्ट साईडला सगळे मेटल्स आहेत. या सगळ्या आता पहा 118 एलिमेंट्स आहेत. या 118 एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करणं, यांना डिवाइड करणं आवश्यक होतं. तर डिफरंट सायंटिस्टने या 118 एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला आणि डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स हे जनरेट झालेत क्लासिफिकेशनचे. भरपूर मेथड्स आहेत क्लासिफिकेशनचे, पण तुम्ही 10th क्लासला 4 इम्पॉर्टंट क्लासिफिकेशनचे मेथड्स शिकणार आहात. ते कोणते पहा. तर मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये 4 मेथड्स आहेत. द फर्स्ट वन इज अ डोब्रायनर ट्रेड्स, द सेकंड वन इज अ न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टावेज, the third one is a Mendeleev's periodic table, and the fourth one is a Mendeleev modern periodic table. First is a Dobriner trade, second is a Newland's law of octaves, and third is a Mendeleev's periodic table, and fourth, the last one is the modern periodic table. In today's video class we all learn Dobriner trades and Newland's octaves. So let's get started. The first one is a Dobriner's trade. Dobriner was a German scientist. He studied the properties of elements and he concentrated on atomic mass of elements and said that काय म्हणलं त्यानं पहा, a group of 3 elements each having similar chemical properties. त्या 30 एलिमेंट मधल्या तीन एलिमेंटचं त्यानं ग्रुप केलंय. कोणत्या 3 एलिमेंटचं? अशा 3 एलिमेंटच्या ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत. अशा 3 एलिमेंटच्या ग्रुपला ही कॉल्ड ॲज डोब्रायनर ट्रायड्स. ही कॉल्ड ॲज अ ट्रायड्स. व्हॉट इज डोब्रायनर ट्रायड्स? अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स each having similar chemical properties called as triads. त्याने त्याला काय म्हणलं तर ट्रायड्स. 3 एलिमेंट ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत त्यांच्या 3 एलिमेंटच्या ग्रुपला म्हणणार ट्रायड्स. He studied further and said that when he arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass, he found that, or he showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of the other 2 elements. याला मी एक्सप्लेन करते, तुम्हाला क्लिअर होईल. फक्त एवढं लक्षात राहू द्या की डोब्रायनर ट्रायड्स जे आहेत याच्यामध्ये डोब्रायनरने, जर्मन सायंटिस्ट, त्यानं काय केलंय तर एलिमेंट्स 3 एलिमेंट्सचं ग्रुप केलंय ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत. आणि या ग्रुपमध्ये सुद्धा त्याने त्या एलिमेंट्सला कसं ठेवलंय तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास मध्ये. तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे एक्सप्लेन करते. आपण एक पहिला ट्रेड कन्सिडर करूया. फर्स्ट ट्रेड मध्ये आहे, ट्रायड मध्ये आहे लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. द ॲटॉमिक मास ऑफ लिथियम इज 6.9 अँड पोटॅशियम इज 39.1. आता या मिडल एलिमेंटचं काही टाइमसाठी कन्सिडर करा की हे तुम्हाला माहित नाहीये की सोडियमचं जे ॲटॉमिक मास आहे ते 23 आहे किंवा नाही. हे आपण फाइंड आउट करूया. त्यानं काय म्हणलं की ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज द अप्रॉक्सिमेटली मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट.
तर मी पहा इथे लिहिलं मी ॲटॉमिक मास ऑफ लिथियम फर्स्ट एलिमेंट आणि ॲटॉमिक मास ऑफ लास्ट एलिमेंट दॅट इज पोटॅशियम डिवायडेड बाय 2. मीन काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे कसं काढतात, जितके क्वांटिटीज आहेत त्या नंबरने त्याला डिवाइड करतात. So the atomic mass of lithium is 6.9 and atomic mass of potassium is 39.1 and whole divided by 2. यांना सम करून घ्या. The sum is 46 divided by 2 and when we divide 46 by 2 then we get 23. तर तुम्ही पाहू शकता सोडियमचं जे ॲटॉमिक मास आहे ते 23. आता तुम्हाला कळालं असेल त्यानं काय केलं, 3 एलिमेंटचं ग्रुप केलं. इथं पाहू शकता लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम या 3 एलिमेंटच्या ग्रुपला त्यानं म्हणलंय triads. In triads, the atomic mass of middle element was the mean of atomic mass of first and last element. It is the approximate mean of first and last element. इथे मी एक्सप्लेन केले, तर इथं काढून पण पाहिलं आपण. atomic mass of sodium is equal to atomic mass of lithium plus atomic mass of potassium whole divided by 2. and काय आलं तर 23. द इम्पॉर्टंट थिंग, हा पूर्ण चार्ट तुम्हाला पाठ करावा लागेल. जर बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन आलं एक्सप्लेन डोब्रायनर ट्रायड्स, देन यू हॅव टू राईट these 3 points and this chart. Here 3 examples are given. The first triad is lithium, sodium and potassium. The second triad is calcium, strontium and barium, and the third triad is chlorine, bromine, iodine. Here also you can see that the atomic mass of middle element is the approximately mean of other 2 atomic masses of other 2 elements. इथे कॅल्क्युलेट करून दाखवण्यात आलेलं आहे. However, all the known elements could not be classified into the Dobrainer's trade. मी तुम्हाला म्हणलं in the 18th century 30 elements was known. इथे तुम्हाला 30 elements क्लासिफाय केलेले दिसत आहेत का पहा, 3 3 3 12. म्हणजे 30 एलिमेंट्स पैकी अप्रॉक्सिमेटली तो 12 एलिमेंट्स क्लासिफाय करू शकला किंवा 16 एलिमेंट्स तो क्लासिफाय करू शकला. आफ्टर दॅट a group of 3 elements does not show similar properties, similar chemical properties. So Dobriner triads was failed. That is, however, all the known elements could not be classified into the Dobrainer's triads. Dobriner does not classify all the known elements. So we have to move towards the next method of classification, and the next method of classification was Newland's law of octaves. Octaves means 8, ashtak, 8. Before studying Newland's law of octaves, एक interesting story सांगते. When Newlands want to classify the known elements, he compare all these elements with music octaves, that is sa, re, ga, ma, pa, dha, ni, sa. And he said that these elements was show similarity or काहीतरी रिलेशन दाखवतात या म्युझिक ऑक्टावेज सोबत, आणि हे कन्सिडर करूनच त्यांना त्याचं क्लासिफिकेशन सुरू केलंय. आणि काय म्हणलंय पहा, ही स्टेटमेंट फार महत्वाची. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावेज स्टेट्स दॅट व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, students get focus on atomic mass. Dobriner also focused on atomic mass and Newlands also focused on atomic mass. He also said that when elements are arranged in an increasing order of atomic mass, and Dobriner also arranged elements in an increasing order of atomic mass. So the statement of Newland's law of octaves is it states that when elements are arranged in an increasing order of their atomic masses, every 8th element have properties similar to that of the first element. कसं ते पहा, इथे मी दाखवते तुम्हाला. He wants to arrange these elements. Then sodium is the 8th element from lithium. तर त्यानं काय केलं, या सोडियमला लिथियमच्या खाली आणलं. मॅग्नेशियम हा 8वा एलिमेंट आहे, कुठून तर बेरिलियम पासून. तर या मॅग्नेशियमला त्यानं कुठं आणलं, बेरिलियमच्या खाली. म्हणजे ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत त्यांना
त्याने एकाखाली एक लिहिलेलं आहे. बट ही ऑल्सो हॅव सम लिमिटेशन्स. सम म्हणण्याच्या ऐवजी न्यूलँड्स हॅव मेनी लिमिटेशन्स. तर कोणते त्याचे लिमिटेशन्स आहेत ते तुम्ही पाहून घ्या. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंत जो क्लासिफिकेशन आहे त्याचं तोच फक्त त्याच्या लॉ नुसार आहे. म्हणजे जेव्हा त्यानं हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम अँड कॅल्शियम इथपर्यंतच त्याचा लॉ फॉलो झाला. आफ्टर दॅट म्हणजे फ्रॉम क्रोमियम हा लॉ म्हणजे प्रत्येक 8वा एलिमेंट हा फर्स्ट एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवत नव्हता. म्हणजेच तो फक्त कुठपर्यंत क्लासिफाय करू शकला तर अप टू द कॅल्शियम. त्याचा जो क्लासिफिकेशन आहे तो परफेक्ट आहे. बट कॅल्शियमच्या नंतर प्रत्येक 8वा एलिमेंट हा फर्स्ट एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवत नव्हता. Newlands fitted all the known elements. At the time of Newlands, 56 elements was known, and to fit all these 56 elements, he made 56 boxes and placed all these 56 elements in that table. That is, Newlands fitted all the known elements in a table of 7 into 8. That is 56 boxes. Newlands placed the 2 elements each in same boxes to accommodate all the known elements in the table. सगळे नॉन एलिमेंट्स टेबलमध्ये फिक्स करण्यासाठी त्याने 2 एलिमेंट्सला एका बॉक्समध्ये ठेवलं, जे सगळ्यात मोठी त्याची चूक झाली. बिकॉज नेचरचा लॉ आहे सेम टाइमवरती मॅटर सेम स्पेस ऑक्युपाय करू शकत नाही. हा त्याचा सगळ्यात मोठं लिमिटेशन आहे की कोबाल्ट आणि निकेल किंवा सेरेलियम अँड लॅन्थेनम या 2 एलिमेंट्सला त्याने एकाच बॉक्समध्ये ठेवलं. एकाच टाइमवरती मॅटर सेम स्पेस ऑक्युपाय करू शकत नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावेज. Moreover, he placed some elements with different properties under the same note in the octave. See that this note, that is do, that is sa, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन सोबत त्यानं प्लेस केलंय कोबाल्ट आणि निकेलला, which is present in a solid state. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे गॅसियस स्टेटमध्ये आहेत. हॅलोजनच्या प्रॉपर्टीज असणाऱ्या एलिमेंट सोबत त्याने मेटल्सला ठेवले. म्हणजे त्यानं काय म्हणलं होतं की एकाखाली एक येणाऱ्या सगळ्या एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सिमिलर असतात. बट कोबाल्ट आणि निकेल तर मेटल आहेत, मग प्रॉपर्टीज कशा सिमिलर झाल्या? तर हा एक त्याचा इम्पॉर्टंट लिमिटेशन झालाय. आणखी एक एक्झाम्पल देते ज्याचे प्रॉपर्टी सेम नव्हते, पण त्याने एकाच कॉलम मध्ये ठेवलंय. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, सल्फर अँड सेलेनियम. आयर्नच्या प्रॉपर्टी या तिघांसारख्या नाहीये. म्हणजे आयर्न हा तिघांपेक्षा टोटली डिफरंट आहे. आणि सगळ्यात एक इम्पॉर्टंट याचे जे लिमिटेशन आहे, इफ न्यू एलिमेंट्स वॉज डिस्कवर्ड देन हिअर इज नो प्लेस फॉर दॅट एलिमेंट्स. That is, Newlands octave did not have provision to accommodate the newly discovered elements. नवीन डिस्कवर झालेल्या एलिमेंट्स ला जागा नव्हती न्यूलँडच्या ऑक्टावेज मध्ये. He does not have place for noble gases also. These are the some limitations or many limitations of Newlands law of octaves. That's why Newlands law of octaves also failed to classify all the elements, and we have to study the next method of classification. But the next method of classification we study in the next video. That is, in the next video we have to study the second part of periodic classification of elements. In that part we have to study Mendeleev's law, modern Mendeleev's periodic table. Before that, subscribe my channel, like, share, and do join us in the next video.